नमस्कार मित्रांनो, आज एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलोय. सगळ्यात कॉमनली दिसणारे जे स्किन डिजीजेस आहेत, आपण आधी या सिरीज मध्ये ते सगळे कव्हर करणार आहोत. आजचा टॉपिक आहे फंगल इन्फेक्शन्स. फंगल इन्फेक्शन्स बद्दल फार थोड्या गोष्टी डिटेलमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण निसर्गामध्ये जवळजवळ 15 लाख स्पीशीज आहेत फंगसच्या. फंगस म्हणजे बुरशी, ज्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी 200 स्पीशीज ज्या आहेत त्या मनुष्याला संसर्ग करू शकतात. 200 स्पीशीज ऑफ फंगस कॅन इन्फेक्ट ह्युमन्स ऍट डिफरंट ऑर्गन्स. फंगल इन्फेक्शन जे आहे ते सुरू कसं होतं, म्हणजे त्याचा संसर्ग होतो तरी कसा? स्पर्श केल्याने हा फंगल इन्फेक्शन पसरत नाही. फंगल इन्फेक्शन होण्यामागचे 2 प्रामुख्याचे कारण आहेत. ते म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणे आणि पाण्यापासून संसर्ग होणे. इतर अजूनही खूप सारी कारण आहेत. ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाऊस होल्ड क्राउडिंग. क्राउडिंग म्हणजे काय की घरात खूप सारे मेंबर्स राहत आहेत. स्मॉल फॅमिली नाहीये, भरपूर मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे. इतर कुठल्या फॅमिली मेंबर्सला हे इन्फेक्शन आहे. त्याच्यामुळे पण एका व्यक्तीपासून, जसं मी सांगितलं, दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतं. किपिंग हाऊस पेट्स म्हणजे घरामध्ये जर तुमच्या पेट्स असतील, पाळीव जनावर असतील, तरी पण तुम्हाला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस सारखे आहेत. वेअरिंग ऑक्लुझिव्ह क्लोथिंग. ऑक्लुझिव्ह क्लोथिंग म्हणजे टाईट क्लोथिंग्स, ज्याच्यामधून स्किन ब्रीथ करू शकत नाही असे क्लोथिंग्स, ते घातले तरी पण फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. आता काही पेशंट्स आहेत, मला विचारतात, सर माझ्या अमक्या नातेवाईकाला होतं, माझ्या अमक्या रिलेटिव्हला होतं, अमक्या रूम पार्टनरला होतं. पण तसं नाहीये. जेनेटिक प्रीडिस्पोजिशन म्हणजे जेनेटिक्स मध्ये ही फंगस येते का, तर त्याच्यात फक्त एकच स्पीशीज आहे की जी जेनेटिकली एका पिढी करून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकते. त्या फंगसला टीनिया इम्ब्रिकॅटा असं म्हणतात. टीनिया इम्ब्रिकॅटा केला. ओके. पण फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर कुणी अत्याधिक काळजी घ्यायला हवी. बरेच लोक काय करतात, फंगल इन्फेक्शन झाल्यावरती लगेच डॉक्टरकडे जात नाही. लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे, तुम्ही लगेच तपासून घेतलं पाहिजे, त्या फंगसची डायग्नोसिस प्रॉपर झालं पाहिजे आणि अकॉर्डिंगली ट्रीटमेंट घ्यायला हवी. कोणाला सगळ्यात जास्त कटाक्षाने काळजी घेणं गरजेचं आहे, आधी फंगल इन्फेक्शन होऊन गेलंय, पास्ट मेडिकल हिस्ट्रीमध्ये फंगल इन्फेक्शन होऊन गेले, त्यांनी अत्याधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ओके. दुसरं, ज्यांना डायबिटीस मेलाइटस आहे, मग तुम्ही डायबिटीसची गोळी घेत असाल, इन्सुलिन घेत असाल, पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी फंगल इन्फेक्शन होऊ नये, किंवा जर त्यांना झालं असेल फंगल इन्फेक्शन तर त्यांनी अत्याधिक काळजी, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, इथे म्हणजे प्राधान्य द्यायचंय की बाबा फंगस होऊ नये. ओके. दुसरी गोष्ट इम्युनो डेफिशियन्सी, म्हणजे ज्यांची इम्युनिटी जी आहे ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कॉम्प्रोमाइज्ड आहे. कॉम्प्रोमाइज्ड म्हणजे काय की जिथे आता इम्युनिटी कधीही कमी किंवा जास्त नसते, ती एदर स्टेबल असते किंवा अनस्टेबल असते. आता बरेचसे आजार आहेत ज्याच्यामुळे इम्युनो डेफिशियन्सी होते. म्हणजे काय, तुमची इम्युनिटी ही इम्बॅलन्स, अस्थिर होते. त्यावेळेला फंगल इन्फेक्शन होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. किंवा अशा लोकांना जर फंगल इन्फेक्शन असेल तर त्यांचे फंगल इन्फेक्शन लवकर बरे होण्यामध्ये खूप सारे अडथळे येणार आहेत. तर त्यांनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे हायपर हायड्रोसिस म्हणजे काय, ज्यांना अत्याधिक म्हणजे गरजेपेक्षा जास्त प्रचंड घाम येतो, अशा लोकांनी फंगल इन्फेक्शन होण्यापासून स्वतःला वाचवावं, किंवा त्यांना जर फंगल इन्फेक्शन असेल तर त्यांनी नक्की काळजी घ्यावी. नंतर झेरोसिस म्हणजे काय, अत्यंत एक्स्ट्रीम ड्रायनेस ऑफ स्किन आहे, खूप ड्रायनेस आहे स्किन मध्ये, त्यांनी तर प्रचंड काळजी घ्यायला हवी. नंतर एक्थायोसिस असं एक स्किनचं कंडिशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे मी फोटो मध्ये दिसत असेल, असं कंडिशन जिथे स्किन जी आहे ती एका पर्टिक्युलर पॅटर्न त्याचा स्किनवरती तयार होतो. स्किन ड्राय, स्केली टाईप होते
आणि तिथे एक शायनी स्किन तयार होते. सो द इलॅस्टिसिटी ऑफ द स्किन ओव्हर दॅट एरिया गेट्स लॉस्ट. इक्थायोसिस हा टॉपिक तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की इक्थायोसिस या टॉपिकवर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. तुमची इच्छा असेल तर नक्कीच मी बनवेन. फंगल इन्फेक्शन जे आहे, बरीच लोक मला विचारतात की सर आमच्या घरात फॉर एक्झाम्पल आमच्या घरात 5 लोक आहेत, तर त्याच्यापैकी आम्हाला 2च लोकांना झालंय, 3 लोकांना का नाही झालं? म्हणजे नेमकं हे फंगस एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतं कसं ते जरा आम्हाला सांगा. स्पोर्स, SPORES, ह्या फंगसचे स्पोर्स जेव्हा त्यांची लाईफ सायकल पूर्ण होते तेव्हा इतरत्र सगळीकडे ते झडत जातात स्पोर्स. आणि स्पोर्सचा अर्थ असा असतो की एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादा प्लांटचा असा अवयव किंवा अवशेष ज्याच्यामुळे संपूर्ण तो मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे तो जीवाणू किंवा तो सूक्ष्मजीव किंवा ते झाड किंवा ते रोप पूर्णपणे पुनरुज्जीत होऊ शकतं, त्याला स्पोर्स असं म्हणतात. सो हे असे फंगसचे स्पोर्स हे सगळीकडे झडत असतात ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे. म्हणून ज्यांना पण फंगल इन्फेक्शन आहे त्यांचे सगळे जे यूज करणारे जे ऍक्सेसरीज आहेत, लाईक त्यांचे क्लोदिंग असेल, त्यांचं फॅब्रिक असेल, वेअर दे सिट, सोफा, पिलो कव्हर, ब्लँकेट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निर्जंतुक करून घ्यायला हव्या. नाहीतर तेच स्पोर्स परत अगदी सगळी ट्रीटमेंट पूर्णपणे घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते फंगल इन्फेक्शन परत येईल. फंगल इन्फेक्शन्स मध्ये खूप महत्वाचे व्हेरिएशन्स माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला गेल्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला दिसले. काही पेशंट्स असतात फार युनिक असतात, त्यांना फंगल इन्फेक्शन जे आहे ते त्यांचा डोस जेव्हा चालू असतो त्यावेळेला रिलीफ मिळतो, पण डोस चालू असतानाच काही दिवसांनी त्याचं ऍग्रेवेशन होतं. ऍग्रेवेशन म्हणजे काय? तो त्रास पुन्हा बळावतो, परत तीच पुरळ येते, परत ती पुरळ कमी होते, परत तीच पुरळ येते, परत तीच पुरळ कमी होते, परत तीच. हा जो स्पॅन आहे हे वॅक्सिंग मॅनिंग ज्याला म्हणतो आपण, हे जे चालतं ह्याच्यामध्ये इम्युनो डेफिशियन्सीचा रोल मोठा असतो. पण त्याच्यामध्ये माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे प्रत्येक पेशंटला इम्युनो डेफिशियन्सीच आहे असं नाही. काही लोकांना हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, काही लोकांना स्किन ॲलर्जीज आहेत, त्याच्यामुळे सुद्धा ही पॅचेस परत परत उद्भवण्याची शक्यता आहे. सो ह्याला फ्लक्च्युएटिंग पॅटर्न म्हणतात. ह्या केसमध्ये अशा पेशंटसाठी विशेष लॅब इन्व्हेस्टिगेशन करूनच ट्रीटमेंट घेणे आणि जोपर्यंत हे फ्लक्च्युएशन स्टेबल होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट घेणे ऍडवाइज्ड असतं. ह्याला किती कालावधी लागेल हे सांगणं प्रत्येक पेशंटसाठी थोडंसं कठीण आहे, कारण प्रत्येकाला वेगवेगळा कालावधी. फंगल इन्फेक्शन ज्या पेशंट्सना होतं त्या पेशंट्समध्ये सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस असतात. सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे काय? जसं प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी इन्फेक्शन कुठले म्हणजे प्रथम इन्फेक्शन कुठलं झालेलं आहे तर ते आहे बुरशीचं. सेकंडरी म्हणजे द्वितीय जे इन्फेक्शन आहे प्रायमरीच्या नंतर, फंगल इन्फेक्शनच्या नंतर आलेलं असतं बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शन जर झालं तर इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस. ह्यामध्ये पेशंटला अत्यधिक त्रास होऊ शकतो, पेशंटला डिस्कम्फर्ट वाढतो. आणि जर हे फंगल इन्फेक्शन अशा ठिकाणी आहे जिथे स्किन फोल्ड आहे, फॉर एक्झाम्पल नेक असेल, आर्मपिट असेल, एल्बो फोल्ड असेल, ग्रोइन्स असतील, कमरेत जिथे आपण पट्टा लावतो तो एरिया असेल, गुडघ्याच्या मागची स्किन जी असते जिथे गुडघा फोल्ड होतो ती स्किन असेल, तर पेशंटला अत्यधिक त्रास होतो आणि खूप जास्त पेशंट्स वैतागतात सुद्धा याला. पण ह्याची ट्रीटमेंट थरोली प्रॉपर एथिकल ट्रीटमेंट तुम्ही जर घेतली तर खूप छान सुद्धा रिझल्ट येतात. माझ्याकडे जे पेशंट्स येतात फंगल इन्फेक्शनचे, सर्वप्रथम त्यांना फंगल इन्फेक्शनचं डायग्नोसिस मी त्यांना प्रॉपर एक्सप्लेन करतो. ती फंगस होते कशी बरी होणार आहे, बरी झाल्यावर काय, हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो. त्याच्यानंतर पूर्णपणे ते इन्फेक्शन सेटल डाऊन झाल्यानंतर त्यांना रेग्युलर स्किन केअर देण्यात येतं आणि त्याच्यानंतर डायटरी ऍडवाइस. माझ्या मागच्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये डाएटमध्ये काय काय चेंजेस केल्यानंतर ही फंगस
त्रास देत नाही आणि तिचा रिअकरन्स जो आहे, पुन्हा उद्भवण्याचा पर्सेंटेज खूप जास्त कमी होतो, असं डायरेक्ट मी माझ्या पेशंट्सना सांगतो. त्यामुळे त्यांना खूप जास्त मदत होते आणि बिना औषधाचं सुद्धा त्यांना फंगस विरहित स्किन मिळू शकते. हे माझ्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये दिसलेलं आहे. पण बेसिक केअर इज अटमोस्ट नेसेसरी. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काहीही तुम्हाला प्रश्न असतील, तुम्हाला शंका असतील किंवा तुम्हाला काही समजले नसेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की मेन्शन करा. आणि एखादा टॉपिक तुम्हाला हवा असेल की हा टॉपिक तुम्ही अवश्य साध्या मराठी सोप्या शब्दात सांगावा, तर तुम्ही नक्कीच मेन्शन करा. तो टॉपिक घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याची मी संपूर्ण तयारी करेन आणि तुमच्यापर्यंत टॉपिक पोहोचेल. धन्यवाद.